नमस्कार. भारतशक्ती मराठीच्या रणनीती या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. मंगळवारी मुंबई इथे भारताचे पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यामध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीचं नेमकं महत्त्व काय होतं आणि या बैठकीबरोबरच आयोजित झालेल्या परिषदेचं संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने काय महत्त्व होतं, या सगळ्याचबद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्याबरोबर स्टुडिओत उपस्थित आहेत. सर, आजच्याही भागात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, मुंबईमध्ये जी परिषद पार पडली भारत आणि फ्रान्स, या परिषदेचा नेमकं उद्देश काय होता आणि भारताच्या दृष्टीने ही परिषद नेमकी का महत्वाची होती असं तुम्हाला वाटतं? फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन जे आलेत भारतामध्ये, ते खरं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे समिट होत आहे, सध्या सुरू आहे भारतात दिल्लीमध्ये, त्याच्यासाठी मुख्यतः ते आलेत. पण त्याच्या आधी एक द्विपक्षीय वार्ता भारत आणि फ्रान्सच्या मध्ये करण्याची एक सरकारची योजना होती आणि ती दिल्लीत न करता ती मुंबईत करावी असं ठरल्यामुळे ती परिषद मुंबईत झाली. आणि त्या वाटाघाटी सगळ्या मुंबईत होऊन त्यांनी जे काही निर्णय घेतले ते भारत आणि फ्रान्सच्या आत्तापर्यंतच्या संबंधांच्या मधला सगळ्यात मोठा टप्पा एक म्हणता येईल. कारण गेले जवळजवळ 20-25 वर्ष, जवळजवळ 2001 पासून भारत आणि फ्रान्सचे संरक्षण क्षेत्रातले संबंध खूपच घट्ट आणि चांगले झालेले आहेत. त्याच्या आधी सुद्धा भारताचे जसं मिराज 2000 नावाचे विमान भारतीय वायुसेनेत आहे, त्या विमानांचं निर्मिती पण फ्रान्समध्येच झालेली आहे. त्यामुळे जुने संबंध असले तरी आता गेल्या काही वर्षात ते संबंध अजून उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न झालाय. रफालचे विमानं आपण घेतली 2016 मध्ये आणि आत्ताच ते यायच्या आधी एक निर्णय डिफेन्स ॲक्विजिशन काउन्सिलने केला होता की 114 रफालची विमानं भारतीय वायुसेनेसाठी खरेदी केली जाईल त्यांची. पण त्याच्यातले 90 विमानं भारतात बनतील असं ते होतं. त्यामुळे खूप जुने संबंध होते ते अजून त्याला अजून चालना देण्यासाठी म्हणून ही परिषद झाली. आणि त्या दृष्टीने पुढे येत्या 10 वर्षात कमीत कमी हे संबंध अजून उच्च पातळीवरती जातील असं सगळ्यांचा अंदाज आहे याच्यामध्ये. सर, H-125 हेलिकॉप्टरच्या असेंब्ली फायनल लाईनचं सुद्धा काल आभासी पद्धतीने उद्घाटन झालेलं आहे. कर्नाटकमध्ये हा प्रकल्प सुरू होणार आहे. याचं काय महत्व आहे भारताच्या दृष्टीने? काय आहे की भारतामध्ये म्हणजे विमान किंवा उड्डाण ज्या क्षेत्रामध्ये त्याची निर्मिती किंवा त्याचं कारखाने उभं करणं हे जरा कठीण काम असतं. आणि भारतात याचे इतके जास्ती HAL सोडलं, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, तर खाजगी क्षेत्रामध्ये कुठल्याही कंपनीकडे एवढं मोठं काम आजपर्यंत त्यांना मिळालेलं नव्हतं. आणि आता काय आहे की या हेलिकॉप्टरला जे दोन्ही सिव्हिल आणि मिलिटरी क्षेत्रात याचा म्हणजे शिरकाव होऊ शकतो किंवा हे कामाला येऊ शकतात हेलिकॉप्टर, त्यांची निर्मिती म्हणण्यापेक्षा त्यांचं असेंब्ली, म्हणजे तिकडून बाहेरून किट्स येतात त्यांच्याकडनं फ्रान्समधनं आणि ते इथे असेंब्ली केले जातील. ते असेंब्ली करणं पण हे एक कौशल्याचं काम असतं. तर आजपर्यंत कुठल्याही कंपनीने हे कौशल्य दाखवलेलं नव्हतं भारतामध्ये, प्रायव्हेट खासगी कंपनीने. म्हणून ते टाटा जी कंपनी आहे, टाटाज आणि ह्याचं एअरबस, या दोघांनी मिळून इथे एक जॉईंट व्हेंचर उभं केलं, सुरू केलंय. आणि या सगळ्या हेलिकॉप्टर्सची फायनल एक असेंब्ली जे म्हणतात, एकत्र करणं सगळ्या भागांचं आणि मग त्या हेलिकॉप्टर्सना टेस्टिंग करणं, त्याचं उड्डाण भरताना जे काय त्याचे टेस्टिंग आणि सर्टिफिकेशन लागतं ते सगळं भारतामध्ये होईल. तर ही पहिल्यांदाच अशी एक अशा व्यवस्थेची निर्मिती झालेली असल्यामुळे त्याचं महत्व जास्ती आहे की उद्या इथून एक्सपोर्ट करायला जरूर पडली तर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये त्याचा भाग मोठा असेल, म्हणजे डिफेन्सच्या क्षेत्रातला, असा एक अंदाज आहे. आणि त्याच्यासाठीच ही असेंब्ली लाईन सुरू केली गेली आहे असं दोघांकडनंही सांगण्यात आलेलं आहे.
याच्या बरोबरीने संरक्षण मंत्री म्हणजे भारताचे संरक्षण मंत्री आणि फ्रान्सच्या संरक्षण मंत्री यांच्यामध्ये सुद्धा त्यांच्या उपस्थितीमध्ये एक MOU साईन झालेला आहे. आपल्याकडे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि त्यांच्याकडच्या सॅफ्रॉन या कंपनीकडे हॅमर क्षेपणास्त्रांच्या निर्मितीच्या दृष्टीने राफेल विमानांचा ज्या वेळेला आपण उपयोग करू त्यावेळेला ही हॅमर क्षेपणास्त्र त्याच्यावरती बसवली जातील असंही म्हटलं गेलेलं आहे. याचं काय महत्व असणार आहे? या सगळ्याच काय होतं, एक विमान खरेदी केल्यानंतर त्याच्याबरोबर जे त्याला लागणारे जे काही भाग असतात किंवा त्यांना त्यांची मारक क्षमता वाढवण्यासाठी म्हणून जे काही हत्यारं लागतात, क्षेपणास्त्र लागतात, ती आजपर्यंत फ्रान्सकडनं यायची आणि मग ते इथे ती जुळवली जायची किंवा त्या विमानांवरती बसवली जायची. तर तिकडून आल्यामुळे मग ते भारताला त्याचा निर्मितीचा फायदा किंवा ते ते जे कौशल्य असतं ते क्षेपणास्त्र बनवण्याचं, त्याचा काहीच फायदा होत नव्हता. तर यावेळेस भारताने ही अट घातली होती की जेव्हा रफाल आम्ही एवढ्या प्रमाणावरती खरेदी करू, $30 बिलियन चा हा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये एवढे पैसे दिले जाणार आहेत. तर त्याच्यासाठी मग त्याच्या बरोबरीने आम्हाला त्याचा काहीतरी काहीतरी उपयोग झाला पाहिजे, काहीतरी फायदा झाला पाहिजे लाँग रनमध्ये. तर म्हणून त्याच्याबरोबर लागणारे जे काही हत्यारं आहेत, ज्याला इंडिया स्पेसिफिक एन्हान्समेंट असं म्हटलं जातं, की विमान नुसतं तुमच्या हवाई दलात सामील होऊन होत नाही. त्या विमानाची वेगवेगळी क्षमता, मारक क्षमता किती आहे, त्याच्यावर त्या विमानाचा उपयोग किंवा त्या विमानाचं महत्व वाढतं. आणि हॅमर नावाची जी एक मिसाईल आहे, जे क्षेपणास्त्र आहे, ते आता भारतात निर्मिती त्याची होईल. बेल हे इक्वल पार्टनर आहे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. हे सरकारी संस्थान असलं तरी सुद्धा एक मोठी कंपनी आहे संरक्षण क्षेत्रातली. आणि त्यांना हा कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यामुळे, जॉईंट व्हेंचर झाल्यामुळे आता भारताच्या हातात या सगळ्याचा कंट्रोल राहील, की जेव्हा क्षेपणास्त्रांची निर्मिती करायला लागेल मोठ्या प्रमाणावरती, जर समजा एखादं युद्ध लागलं आणि त्याच्यात तुम्हाला हजारो क्षेपणास्त्र पाहिजे असतील, तर सगळी व्यवस्था भारतामध्येच करण्यात आलेली असल्यामुळे ते भारताला सोपं जाईल आणि त्याच्यावरती कोणाचा दुसऱ्याचा अधिकार नसणार आहे किंवा ते थांबवण्याचा अधिकार कोणाला नसणार आहे. हा फायदा भारताला होईल. या MOUचं हे महत्व आहे. सर, भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये शक्ती हा द्विवार्षिक सराव म्हणजे दर 2 वर्षातनं एकदा होणारा सराव आता वार्षिक पद्धतीने होणार आहे. या सरावाचं या दोन्ही देशांसाठी काय महत्व असणार आहे? तेच मी जसं म्हटलं, की आतापर्यंत जसं फ्रान्स 2001 पासून 25 वर्ष झाली, की फ्रान्स आणि भारताचे संबंध एकेका पायरीवरती वरतीच चढत गेलेले आहेत. तर पूर्वीचं हा जो सराव असायचा 2 वर्षाचा, तो 2 वर्षामधनं एकदा भेटल्यानंतर त्याचा कमी एक इंटरऑपरेबिलिटी ज्याला म्हणतात, की बरोबर काही कार्य करण्याचं, एकमेकांच्या संगतीत एखादं ऑपरेशन करण्याचा जो एक प्रकार असतो, तो 2 वर्षातनं एकदा जर सराव केला तर तो एखाद्या वेळेस तेवढा इफेक्टिव्ह होणार नाही, जेवढा 1 वर्षातनं एकदा केला तर सराव जास्त इफेक्टिव्ह होईल. म्हणून यावेळेस ठरवलं गेलं की याची फ्रिक्वेन्सी वाढवायची. 1 वर्ष इथे करायचं, 1 वर्ष तिथे करायचं, असं पण प्रपोजल येऊ शकतं पुढे जाऊन. जसं अमेरिकेबरोबर होतं, युद्ध अभ्यास म्हणून एक अमेरिकेबरोबर भारताचे तिन्ही सेना दलं एक युद्ध अभ्यास नावाचा एक सराव करतात. तो 1 वर्षी भारतात होतो, 1 वर्ष अमेरिकेत होतो. असं सगळं त्यांचं एक व्यवस्था त्यांची आहे. तसंच फ्रान्स बरोबरही होऊ शकतं. हा सरावाचा मुख्य उद्देश असा असतो, की एकमेकांची हत्यारं, एकमेकांची क्षेपणास्त्र, एकमेकांचे प्लॅटफॉर्म्स आणि काम करण्याची पद्धत दुसऱ्याला समजली पाहिजे आणि दुसऱ्याची पद्धत पहिल्याला समजली पाहिजे. असा या सरावाचा उद्देश असतो. इंटरऑपरेबिलिटी म्हणतात त्याला. समजा उद्या आफ्रिकेमध्ये किंवा दुसऱ्या कुठे जागी आजपर्यंत भारत नेहमी हे म्हणत आलाय, की आम्ही UNच्या मॅन्डेट खालीच फक्त मल्टीलॅटरल किंवा मल्टीनॅशनल हे सरावांमध्ये किंवा डिप्लॉयमेंटमध्ये भाग घेऊ. आम्ही UNच्या बाहेर जाणार नाही. पण उद्या जर परिस्थिती बदलली आणि त्याच्यामध्ये भारत आणि फ्रान्सने ठरवलं, की आपले दोघांचेही सैनिक किंवा सैन्य दलं एका ठिकाणी जाऊन शांती दूत म्हणून किंवा चा एक फोर्स म्हणून तिथे जातील, तर त्यावेळेस एकमेकांच्या बाबतीत नाविन्य राहू नये किंवा एकमेकांच्या बाबतीत काहीच माहिती नसताना बरोबरीने काम करणं हे कठीण असतं. म्हणून हा सराव
आता वार्षिक करण्यात आला आहे असं मला वाटतं. सर मागच्या महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये भारत आणि EU म्हणजे युरोपियन युनियन यांच्यामध्ये FTA झाला आणि आता फ्रान्स आणि भारत यांच्यामध्ये संरक्षण विषयक आणि बाकी क्षेत्रांशी संबंधित असणारे वेगवेगळे करार झालेले आहेत. भारताचं सध्याचं स्थान बघता या करारांचं म्हणजे दोन्ही करारांचं नेमकं काय महत्त्व आहे आणि भारताला याचा भविष्यामध्ये काय फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? EU बरोबरचा जो FTA फ्री ट्रेड एग्रीमेंट झालेला आहे ते गेले 20 वर्ष त्यांची वाटाघाटी सुरू होती. त्यामुळे एकमेकांच्या बाजारपेठांचा ऍक्सेस त्यांच्यामध्ये शिरकाव करू देणं भारतीय कंपनींना युरोपियन बाजारपेठेमध्ये आणि युरोपियन कंपनींना भारतीय बाजारपेठेमध्ये टॅक्स फ्री दोन्हीकडे तिथे एंट्री मिळणं हे एक मुख्य उद्देश त्याचं असतं. आणि त्याच्यामुळे असं असल्यानंतर तुम्हाला कुठलं कागदोपत्री काम कमी होऊन जातं. जेव्हा फ्री ट्रेड एग्रीमेंट झिरो टॅरिफ असतो जेव्हा, तेव्हा तुम्हाला काहीच तिथे म्हणजे ते फक्त जे ट्रान्सपोर्टेशनचं चलान असतं तेवढंच भरायला लागतं. म्हणजे थोडक्यात म्हणजे ईज ऑफ डुईंग बिझनेस ज्याला म्हणतात ते होतं. बिझनेस किंवा व्यापार वाढतो जेव्हा टॅरिफ नसतो तेव्हा. तेव्हा आपोआपच तुम्हाला ज्या किमतीमध्ये तुम्ही इथे त्या वस्तूची निर्मिती केलेली आहे, त्याचा जो काय फायदा, नफा तुम्हाला पाहिजे असेल, त्या नफ्याच्या अनुषंगाने तुम्ही त्या बाजारपेठेत जाऊ शकता, कुठलाही एक्स्ट्रा टॅक्स न देता. तर समजा युरोपियन युनियन स्पेन सारख्या देशामध्ये किंवा फ्रान्स सारख्या देशामध्ये एखादा एखादा ड्रेस समजा 100 रुपयाला त्याची निर्मिती होत असेल आणि ते भारतात 70 रुपयाला होत असेल, तर पूर्वी त्याच्यावरती 30% किंवा 40% टॅक्स लागायचा. त्यामुळे ते किमती भारताची किंमत आणि युरोपची किंमत एकसारखी होऊन जायची किंवा थोडी महागच असायची किंबहुना भारताच्या वस्तूची. पण आता फ्री ट्रेड असल्यामुळे तुम्हाला टॅक्स न बसत असल्यामुळे 70 रुपयाची जी वस्तू भारतात निर्मिती ज्याची होते, ज्याची किंमत 70 रुपये लागते निर्मिती करायला, ती तुम्ही फक्त ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट त्याच्यामध्ये समजा अजून 10 रुपये घातला, तर 80 रुपयामध्ये तुम्ही तिथे विकू शकता. जे तुम्हाला त्याचा ऍडव्हान्टेज मिळू शकतो, कारण त्याच वस्तूची निर्मिती युरोपमध्ये करताना तिथल्या लेबरचे भाव जास्ती असल्यामुळे किंवा लेबरचे पगार तिथे जास्ती असल्यामुळे आणि बाकीच्या किमती जास्ती असल्यामुळे त्याची समजा 100 रुपये किंमत असेल तरी भारताच्या निर्मात्यांना 20 रुपयाचा फायदा होतो किंवा 15 रुपयाचा फायदा होतो. तर या फ्री ट्रेड एग्रीमेंटचं हे महत्व असतं. तसंच युरोपियन लोकांना पण भारतामध्ये टॅक्स फ्री एंट्री मिळाल्यानंतर त्यांनाही फायदा होईल. पण व्यापार वाढला की टर्नओव्हर वाढतो. टर्नओव्हर वाढला की टॅक्सेस जास्ती मिळतात. जीएसटी मिळतो, तुम्हाला कस्टम्स ड्युटी मिळते. असं करून ते आर्थिक व्यवस्थेमध्ये त्याची भरपाई होते आणि देशाला त्याचा फायदा होतो टॅक्सच्या द्वारे किंवा बाकीच्या जे काही फायदे त्याच्यामध्ये मी आता सांगितले त्याच्यामुळे. म्हणून हे करार जे आहेत ते महत्वाचे आहेत. पहिल्या अगदी उत्तरामध्ये तुम्ही राफेल 114 राफेल विमानं खरेदी करण्याच्या प्रस्तावाला आपण मंजुरी दिलेली आहे असं म्हटलेलं आहे. तर ही जी परिषद आयोजित होणार होती, ही पार्श्वभूमी लक्षात घेऊन हा निर्णय त्यावेळेला घेतला गेलेला आहे, की जेणेकरून पुढच्या या परिषदेमध्ये याच्यावरती दोन्ही राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांमध्ये होणारी चर्चा अजून पुढे जाईल. या दृष्टीने हा निर्णय घेतला गेला होता का? तो नक्कीच म्हणजे त्या निर्णयाच्या इतकी चालना देणं किंवा इतक्या लवकर लवकर तो निर्णय घेणं हे याच उद्देशाने केलं गेलं होतं की प्रेसिडेंट मॅक्रॉ भारतात येणार होते आणि म्हणून त्यांच्या आधी ते तयारी करण्याची जरुरी होती. पण कुठलंही कॉन्ट्रॅक्ट साईन करताना याच्यामध्ये भरपूर वाटाघाटी होतात, देवाणघेवाण होते म्हणजे किमतींवरती आणि मग शेवटी तो कॉन्ट्रॅक्ट साईन केला जातो. तर मला वाटतं अजून 1 वर्ष तरी किंवा 8 महिने तरी लागतील या करारावरती किंवा खरेदी करारावरती साईन करण्यासाठी. पण का भारताने रफालसाठी घाई केली? कारण भारताला फ्रान्सकडनं साफ्रान नावाचं जे जेट इंजिन आहे, त्याची पण इथे डिझाईन आणि डेव्हलपमेंट करायची आहे भारतामध्ये. त्यांच्याकडनं टेक्नॉलॉजी आणायची आणि रफालशी निगडीत असलेलं अ, हे एक ह्या वाटाघाटी आहेत म्हणजे साफरानच्या बाबतीत. साफरान जेट इंजिन 5th जनरेशन जे विमान AMCAचं येणार आहे,
त्याच्यासाठी ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट त्याच्यासाठी जे इंजिन पाहिजे त्याची निर्मिती किंवा त्याचं डिझाईन आणि डेव्हलपमेंट भारतात होण्याची जे एक योजना आहे भारताची, ते करण्यासाठी तर भारताने म्हटलं आम्ही तुम्हाला ते नक्की करू, पण त्याच्या म्हणजे तेव्हा फ्रान्सने म्हटलं की तुम्ही मग रफाल खरेदी करा, कारण रफालमध्ये पण साफरानचं इंजिन आहे. तर ही देवाणघेवाण आहे आणि या एकमेकांवरती अवलंबून असणाऱ्या गोष्टींमुळे हा करा म्हणजे हे जे क्लिअरन्स मिळालं 114 रफालचं, या दृष्टीने त्यांनी ते पुढे सरकवलं, लवकर पुढे सरकवलं बाकीच्या कॉन्ट्रॅक्टच्या तुलनेमध्ये तसं बघायला गेलं. म्हणजे तंत्रज्ञान हस्तांतरणाबरोबर IP-चा सुद्धा याच्यामध्ये विचार होणं महत्वाचं आहे असं वाटतं तुम्हाला? नक्कीच साफरानचं जे इंजिन होणार आहे जॉईंट डेव्हलपमेंट ज्याला म्हणतात, त्याची IP जी आहे ती भारताला ट्रान्सफर केली जाणार आहे जेव्हा ते इंजिन तयार होईल पूर्णपणे तेव्हा. त्यामुळे भारत हा 6वा देश असेल जगामध्ये ज्याच्याकडे मग जेट इंजिनची निर्मिती करण्याची, त्याची डिझाईन करण्याची क्षमता असेल, जे खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी फक्त फ्रान्सच भारताला हे जे आत्ता मदत करायला तयार आहे. जरी अमेरिकन कंपनी आणि रोल्स रॉयस युकेची कंपनी ह्याही या रेसमध्ये होत्या, पण DRDO भारताचे जे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आहे आणि एअरफोर्सनी सगळ्यांनीच फ्रान्सकडे जाण्याचा निर्णय घेतला, कारण फ्रान्स बरोबर भारताचे संबंध आता सगळ्यात जास्ती चांगले संबंध कोणाचे असतील पाश्चिमात्य देशांमध्ये तर ते फ्रान्सशी आहेत. म्हणून हा सगळा प्रकार चारी पाची एकमेकांशी निगडीत असलेल्या, एकमेकांशी जडित असलेल्या गोष्टींवरती या सगळ्याचा निर्णय झालेला आहे. सर, दिल्लीमध्ये एकीकडे AI निगडित परिषदेचं आयोजन होत असताना त्या पार्श्वभूमीवरती फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची ही भेट आणि या भेटीमध्ये भारत आणि फ्रान्स यांच्यामध्ये संरक्षण क्षेत्राच्या दृष्टीने नवीन करार होणं आणि आतापर्यंत असणाऱ्या संबंधांना नवीन आयाम देण्याचं काम या करारांमुळे झालेलं आहे असं जे म्हटलं जातंय, ते नेमकं का हे आजच्या या सगळ्या माहितीतनं आपल्या प्रेक्षकांना नक्कीच समजलं असेल. त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षको, या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारतशक्ती मराठी या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.